माझी राणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. खरं तर ना आता विक्रांत आणि त्यासोबत इथे असणाऱ्या या उर्मिलाला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. कारण तिला आता भीती वाटत असते की आपली चोरी पकडली गेली तर आपण बाराच्या भावात जाऊ. पण त्यांना काही झालं ना तरी आता इंद्राला पूर्णपणे बरं होऊ द्यायचं नसतं आणि त्याचसाठी आता त्यांचे प्लॅनिंग सुरू असतात. ते दोघंही जण चर्चा करत असतात. त्या दोघांनाही असं वाटत असतं की काही झालं तरी इंद्रा बरा व्हायला नको. तर त्यावर विक्रांत तिला सांगत असतो की माझ्याकडे एक आयडिया आहे की ज्यामुळे इंद्रा बरा होऊ शकत नाही, या हॉस्पिटलमधून कधीही घरी येऊ शकत नाही आणि त्याचं प्लॅनिंग माझ्याजवळ आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं असतं. मग आता दुसरीकडे मात्र जी उर्मिला आहे ती विक्रांतला म्हणत असते, मग तू आता वाट कसली बघतोय, चल ना कामाला लाग ना. आपल्याला जास्त वेळ थांबून चालणार नाही. लवकरात लवकर काहीतरी काटा काढायला हवा. म्हणजेच हॉस्पिटलमध्येच आता त्याला संपवायचं असं प्लॅनिंग विक्रांत करत असतो आणि त्याचसाठी त्याची तयारी सुरू असते. तेवढ्यातच तिकडनं आता आबासाहेब आलेले असतात आणि सोबत पोलीसही असतात. पोलीस जे आहेत ते मात्र खरं तर चौकशीसाठी आलेले असतात आणि त्याच वेळेला आता ते विक्रांत आणि त्याचसोबत उर्मिला म्हणत असतात की काय तुमचं तर काम झालंय ना, म्हणजे तुम्ही डबा द्यायला आला होतात आणि तुम्ही अजूनही इथेच आहात, काय झालंय, गेलात नाही, डबा देऊन झाला नाही का अजून, असं मुद्दामूनच आता आबा जे आहेत ते विक्रांत आणि उर्मिला विचारतात. त्यावर ते दोघंही सांगतात की नाही, डबा वगैरे देऊन झाला आहे, आम्ही आता जातच आहोत असं आता ते म्हणू लागतात. आणि जेव्हा ते आता हे असं म्हणतात ना तेव्हा मात्र आता विक्रांत आणि उर्मिला हे दोघंही जण तिथेच थांबतात. तेवढ्यातच पोलीस आलेले असतात आणि पोलीस काय माहिती काढणार हेच त्यांना आता जाणून घ्यायचं असतं. त्यासाठी तर ते दोघंही जण तिथंच थांबलेली असतात. तर दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं इंद्राकडे पोलीस येतात. त्याच वेळेला आबा म्हणतात की इंद्रा आता तुला बरं वाटतंय का? तर इंद्रा म्हणतो की हो आबा, मला आता बरं वाटतंय, मी रिलॅक्स आहे. थोडंफार वाटतंय, थोडा त्रास होतोय, पण मला रेस्ट करायला सांगितलं आहे, त्या पद्धतीने मी रेस्ट करतोय असं देखील आबांना तो बोलू लागतो. त्यावर आबा त्याला समजावत असतात आणि म्हणत असतात की पोलीस काही चौकशीसाठी आले आहेत. तर त्यावर राणी तिथेच असते. तर राणी म्हणत असते की तुम्हाला जी काही चौकशी करायची आहे ते तुम्ही मला विचारू शकता, कारण सरांना खूप जास्त त्रास होत आहे, त्यांना जास्त प्रेशर येईल, त्यामुळे मी तुम्हाला तुम्हाला जर काही विचारायचं असेल ना तरी तुम्ही मला बिनधास्त विचारू शकता असं देखील आता तिनं म्हटलेलं असतं. आणि जेव्हा ती या सगळ्याबद्दल बोलते ना तेव्हा मात्र आता पोलीस राणीकडे चौकशीला जातात. तर राणी घडलेला एक एक प्रसंग त्यांना सांगत असते. म्हणजेच आता ते राणीला विचारत असतात की तुम्हाला काय वाटते, हा जो काही प्रकार झालाय तो घातपात आहे की आणखीन काही, म्हणजे तुम्हाला कोणावर संशय येतोय का, असे अनेक प्रश्न विचारले जात असतात. त्याच वेळेला आता इंद्रा सांगत असतो की नाही, मला असं काहीच वाटत नाही. परंतु राणीला पूर्णपणे संशय असतो. राणीने आता डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं की हा घातपातच आहे, म्हणजे हे कोणीतरी मुद्दामून घडवून आणलेलं आहे, कारण मी हे सगळं काही ओळखून आहे. कारण आम्ही जेव्हा त्या दगडावर गेलो होतो तेव्हा तिथं कोणीही दिसलं नसलं तरी अचानकपणे मागून तो दगड आला आणि तो दगड आल्यामुळे अचानकपणे त्यांना तो धक्का लागला आणि ते धक्का लागल्यामुळे अचानकपणे तिथून पडले. पण जेव्हा ते पडले ना तेव्हा त्यांना मी शोधाशोध केली पण ते मला कुठेही सापडले नाहीत आणि म्हणूनच मला तेव्हा खूपच जास्त भीती वाटत होती की हे कुठे गेले असतील. पण मी बराच प्रयत्न केला तेव्हा जाऊन ते मला सापडले असं देखील ती आता सांगू लागते. आणि जेव्हा ती घडलेला सगळा प्रकार सांगत असते ना तेव्हा तो दगडाचा मेन मुद्दा जेव्हा सांगते तेव्हा पोलीसही चकित होतात आणि पोलीसही आता राणीच्या बोलण्याचा विचार करू लागतात. आणि ते म्हणत असतात की खरंच तुम्ही ना जीवावर उधार होऊन जो काही जीव वाचवला आहे ना ते खरंच खूप भारी काम केलेलं आहे. आणि त्याचसोबत पोलीस जे आहेत ते कौतुक देखील करत असतात आणि ते आता आबांना म्हणत असतात की तुमची सून खरंच लाखात एक आहे. म्हणजे बघा ना, तुमच्या सुनेने स्वतःच्या जीवाचीही पर्वा नाही केली आणि तिने डायरेक्टली आपल्या इंद्राचा जीव वाचवला. म्हणजे असं कोणी आताच्या काळामध्ये करत नाही, पण तुमच्या सुनेनं ते करून दाखवलं असं देखील आता आबा जे आहेत आबांना तो बोलत असतात पोलीस. त्यावर आबासुद्धा खूपच जास्त खुश असतात आणि आबा म्हणतात की हो, आम्हाला तेच तर कौतुक वाटतं आमच्या सुनेचं, कारण आमची सून ना लाखात एक आहे. कारण अशा परिस्थितीत जेव्हा मेन टायमिंगला काही सुचायला हवं तर ते कधीच कोणाला सुचत नसतं, पण तुमच्या सुनेला या सगळ्या गोष्टी सुचल्या ना त्याचंच खूप मोठं आलं असं देखील आता ते म्हणत असतात. आणि त्याच वेळेला ते कौतुक करत असतात. त्यावर इंद्रासुद्धा सांगतो की त्या सगळ्या प्रसंगातून ना मला फक्त एकच व्यक्तीने बाहेर काढलेलं आहे, ते म्हणजे राणीने. राणी होती म्हणून आज मी वाचलेलो आहे असं देखील आता इंद्रा म्हणतो. पण त्याच वेळेला मात्र मालती जी असते ती राणीवर संशय घेत असते आणि म्हणत असते की माझा ना या मुलीवर जराही विश्वास नाही.
या मुलीमुळेच हे सगळं झालेलं आहे असं देखील ती आता म्हणू लागते. त्यावर मात्र बिचारा इंद्रा जो आहे ना, तो राणीची बाजू घेऊ लागतो आणि तो म्हणतो की नाही आई, तू म्हणतेस ते खूप चुकीचं आहे, कारण मी बघितलं आहे त्या सगळ्या परिस्थितीत ना राणीने मला कसं वाचवलं होतं, नाहीतर आज मी या जगात नसलो असतो, हे देखील तो म्हणत असतो. आणि तो खरं तर ना डोळे उघडायचं काम करत असतो. त्याला काही झालं तरी कळत असतं की आपली आई काय वागते, पण राणीने हे सगळं करून आपला जीव वाचवला आहे ही गोष्ट त्याच्या आता मनात घर करून राहते. आणि त्यामुळे आता त्याला माहिती असतं की राणी जसं आई समजते तशी नाही आहे, राणी खरंच खूप चांगली आहे हे सुद्धा आता इंद्राला कळलेलं असतं. पण इकडे मालतीला सुद्धा पोलीस म्हणत असतात की तुम्ही असं का म्हणताय, तुमची सून खरंच लाखात एक आहे आणि तुमच्या सुनेबद्दल ना असं बोलताना नका विचार करू, कारण तिने स्वतःच्या जीवावर उदार होऊन तुमच्या मुलाला वाचवलं आहे, हे आताच्या मनात कोणीच करत नाही जेवढं तुमच्या सुनेने केलेलं आहे, असं बोलून कौतुक तर केलं जातं. पण दुसरीकडे मात्र पोलिसांना क्लू जो आहे तो मात्र राणीने दिलेला असतो. त्यामुळे विक्रांत आणि त्याचसोबत आता घाबरलेले असतात. घरी आल्यानंतर सुद्धा ती लोक याच गोष्टीचा विचार करतात की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, म्हणजेच ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत ना त्यावरनं मला खूपच जास्त भीती वाटते. म्हणजे पोलीस जे आहेत ते या सगळ्याचा शोध घेत तिथपर्यंत पोहोचले तर मग काय करायचं, हे असे अनेक विचार ना डोक्यामध्ये येत असतात. मग आता या सगळ्या गोष्टी हँडल करायच्या असतील तर आपल्याला काहीतरी उपाय तर करावेच लागतील, पण नेमके उपाय काय करायचे हा विचार देखील आता डोक्यामध्ये सुरू असतो. मग आता इकडे मात्र ते दोघंही जण ठरवतात की काही झालं तरी इंद्राचा काटा काढायचा आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न आता सुरू असतात. मग काय इंद्राला हॉस्पिटलमध्येच खतम करून टाकायचं हा इरादा त्यांचा असतो. आणि त्याचसाठी ते लोक काटकरला कॉल करतात आणि काटकरला ते माहिती सांगत असतात. आणि त्याच वेळेला काटकर, आपण जे काही काम केलं त्यामध्ये आपण दोघंही जण एकमेकांना ओळखत नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची, असं देखील आता मुद्दामून असं सांगू लागतो. आणि जेव्हा तो हे सगळं काही सांगतो ना तेव्हा मात्र आता जेव्हा काटकर हे सगळं सांगत असतो, काटकर म्हणतो की मला ह्या सगळ्याचे पैसे भेटले ना की तुम्ही कोण आणि मी कोण तुम्हाला सुद्धा मी विसरून जाईल, फक्त मला पैसे तेवढे द्या, असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि त्यावर मात्र क्रांत सांगतो की तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. तेवढ्यातच रूममध्ये चिकू आलेली असते. आता चिकूला पाहून दोघंही जण घाबरतात, कारण त्यांना माहिती असतं की चिकू आली म्हटल्यावर चिकू आता आपल्याबद्दल कोणाला काही सांगेल तर आपण काय करायचं, म्हणूनच दोघंही जण घाबरलेली असतात. मग चिकू म्हणते एवढ्या रात्री कोणाचा फोन होता, तर ते दोघंही सांगतात की काही नाही, जरा कामाचाच फोन होता, बाकी काही नाही, बोल ना काय झालं. ती सहज म्हणून आलेली असते आणि असं कारण देऊन ती तिकडनं निघून जाते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे जी मी असते तिला तर झोप लागत नसते आणि इंद्रालाही झोप लागत नसते. इंद्रा एकटक राणीकडे पाहत असतो आणि त्याची काही नजर तिच्यावरनं हटत नसते. राणी म्हणत असते की असं करू नका, झोपा निवांत, कारण जर तुम्ही असं करत राहिलात ना तर तुम्हाला या सगळ्याचा त्रास होऊ शकतो, असं देखील ती म्हणत असते आणि त्याला झोपायला सांगत असते. पण आता इंद्रा मात्र तिला म्हणतो की हो मी करतोय आराम, तू सुद्धा आराम कर, आणि असं बोलून तो तिला झोपायला सांगत असतो. तर दुसरीकडे मात्र राणी स्वतः बेडवरून उठते आणि इंद्राला झोपवायचा प्रयत्न करते. तेवढ्यात तिथे नर्स येते आणि नर्स त्या दोघांनाही बघते आणि बोलते की तुम्हा दोघांना आरामाची गरज आहे आणि तुम्ही दोघंही जण इथे काय करतायत, असं बोलूनच आता ती हे सगळं काही बोलत असते. आणि दुसरीकडे मात्र आता मध्ये आपल्याला पाहायला मिळतं राणी जी आहे ती मात्र गुपचूपपणे झोपलेली असते. पण इंद्राला काही झोप लागत नसते, कारण इंद्राला ना मनापासून राणीला थँक्यू बोलावंसं वाटत असतं आणि त्यामुळेच त्याचा जीव नुसता वरखाली होत असतो. तर आता पुढे मात्र पाहायला मिळतं की आपल्याला नाही आता त्या माणसाला कॉल केलेला असतो आणि लवकरात लवकर त्या व्यक्तीला संपवायचा आहे असं म्हणत असतो. पण आता हे सगळं बोलणं ना ऐकलेलं असतं आणि त्यामुळेच ना खूपच जास्त भीती जी आहे ती आता वाटू लागलेली असते आणि म्हणूनच काय करावं आणि काय नाही हे सुचत नसतं. मग काय या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये असतातच. आणि दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की विक्रांतला कोणीतरी रंगेहात पकडतं, त्याच्या मागे कोणीतरी आलेलं असतं. तर इकडे मात्र आता इंद्राला झोप लागत नसते आणि तो एकटक राणीकडे पाहत असतो. त्याला असं वाटत असतं की कधी एकदा मी तिला सॉरी बोलतोय. तर आणि तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.